प्रीमियर लीग पर्व तिसरे सामन्याला सुरुवात होते. पंचांचा डिसिजन आलाय पुरुषोत्तम भगत सर. तर बघूया पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. सुंदररित्या चेंडू स्विंग इन मिस. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळला जातोय. काय सुंदररित्या चेंडू आपण पाहायला गेला. प्रसाद कर्वे एका बाजूला आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती, तर नो स्ट्राइक एंड वरती पाहतोय अनिकेत. तर गोलंदाज आपण पाहतोय शुभम मात्रे. सुंदररित्या गोलंदाज. पहिला चेंडू गुड लेंथ वरती हिट करणारा चेंडू आपण पाहिला. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. उरलेलं काम यष्टीरक्षक सुंदररित्या पार पाडतोय तो समीर. ज्यावेळेस चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय तिथे क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्या क्षेत्ररक्षकाला दिलाय दगा चेंडूने आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. तर बघूया दुसऱ्या चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. तर बघूया शुभम कशा प्रकारे कमबॅकिंग गोलंदाजी करेल. समोर फलंदाज उंचखुर शरीरयष्टीचा प्रसाद कर्वे. केम प्रीमियर लीग पर्व तिसऱ्या मध्ये अर्धशतक झलकवणारा हा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती. काहीसा दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजगत्या गार्डन मध्ये जसं फिरावं तशा प्रकारे 2 धावा पूर्ण केल्यात. 6 धावा धावफलकावरती लागतायत मित्रांनो. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते अनिकेत आणि प्रसादची. प्रसाद कर्वे सुंदररित्या फटकेबाजी करतोय, परंतु आतापर्यंत एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. शुभम सुद्धा चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे आणि चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करतोय. यावेळेचा चेंडू वारंवार यॉर्कर स्वरूपाचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. तिथे राजा होता आणि राजाने आपल्या पायाच्या आधारावरती हा चेंडू स्टॉप केलाय आणि जागेवरतीच स्तब्ध उभं ठेवलंय ते प्रसाद कर्वे याला. वारंवार 6 धावा धावफलकावरती लागल्यात. एक चौकार जरूर या षटकामध्ये आलाय, परंतु प्रसाद कर्वेला वारंवार स्ट्रगल करावा लागतोय तो शुभमच्या गोलंदाजीवरती. लॉर फुलटॉस पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण. 6 या धावसंख्येवर धावसंख्या स्थिर उभी आहे. वारंवार स्ट्रगल करतोय तो प्रसाद कर्वे. एक चौकार आल्यानंतर गॅप काही मिळत नाही. गॅप शोधतोय खरा, परंतु ती गॅप भेदता येत नाहीये ती प्रसाद कर्वे याला. पुन्हा एकदा सज्ज होईल शुभम तो प्रसाद. हे द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये. या वेळेचा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. षटकाची होते इथे समाप्ती आणि एक षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर बिनबाद 6 धावा. निर्धारित 5 षटकांचा सामना आहे. दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय सिद्धेश काटे याला. तर बघूया सिद्धेश काटे समोर असणार फलंदाज अनिकेत. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे आणि वाऱ्याची दिशा पाहिली तर डावखुऱ्या हातासाठी पोषक अशी वाऱ्याची दिशा आपण पाहतोय. तर बघूया वाऱ्यावरती हा टायमिंग जरी केला त्या फटक्यावरती ताकद टायमिंग लावली तर सहजगत्या सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जाऊ शकतो. नेव्हिया कंपनीचे हे चेंडू आपण पाहतोय या स्पर्धेसाठी किहीम प्रीमियर लीग पर्व तिसरे. या वेळेच्या चेंडूवर गगनचुंबी गगनभेदी षटकार.
फटका पाहायला मिळाला, पट्ट्यात आलाने त्याचा थेट कार्यक्रम केला, स्लॉट मध्ये भेटला आणि थेट कार्यक्रम करून टाकला 6 धावांसाठी। पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळेल का? तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि मात्र अनिकेत नवीन येणारा फलंदाज सिद्धेश तोडणकर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। तर बघूया सिद्धेश काटे यांचा चेंडू, लॉर्फ टॉस पद्धतीचा चेंडू होता, सन्मान दिला जातोय या चेंडूवरती। कैसा डिफेन्सिव्ह पद्धतीने स्ट्रोक खेळला जातोय, कैसा लॉर्फ टॉस पद्धतीचा चेंडू कैसा मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला असतं, परंतु तसं न करता सिंगल धाव पलून काढतायत। 13 धावा धावफलकावरती लागतायत। सिद्धेश काटे ऑन बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय। षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना समोर फलंदाज आहे तो प्रसाद कर्वे। क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळतोय, दुसरं षटक आहे, 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय। तर बघूया प्रसाद कर्वेसाठी कशा प्रकारे व्यूहरचना आखली जाते, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, त्याच्यासाठी काहीसा वेगळा आराखडा पाहायला मिळते सिद्धेश काटेच्या क्षेत्ररक्षणामधून आपल्याला पाहायला मिळते। तर बघूया जालं बिचावलंय तर कशा प्रकारे त्या जाल्यामध्ये फसतोय की चांगल्या प्रकारे स्ट्रोक लगावतोय आपल्या संघासाठी। तर बघूया यावेळेसचा चेंडू प्रसाद साठी, यावेळेसच्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळतोय, सरळ धिरकावून दिलाय, मॅग्निफिसंट षटकार। एकोणीस धावा धावफलकावरती लागल्यात मित्रांनो। सुंदररित्या फटकेबाजी पाहायला मिळते ती प्रसाद कर्वेच्या माध्यमातून। अनिकेतच्या बॅटमधून एक उत्तुंग असा षटकार पाहिला आणि प्रसाद कर्वेच्या बॅटमधून एक उत्तुंग असा षटकार आपण पाहतोय। स्ट्राइक एंड वरती खेळतोय तो प्रसाद, बघूया समोर आहे तो सिद्धेश। यावेळेसचा चेंडू शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता, काहीसा अँडरम पद्धतीचा थ्रो, परंतु डायरेक्ट हिट केली, परंतु लेट झालाय। तोपर्यंत एक धाव, 20 धावा धावफलकावरती लागल्यात। सुंदररित्या एक मोठा फटका आल्यानंतर सिंगल वर भर दिलाय, कारण की माहिती आहे सेमीफायनलची लढत आहे। आता मात्र इथून आपण पराभूत झालो तर या स्पर्धे वाचून हुकावं लागेल, नंतर पुढल्या वर्षी आपल्याला प्रयत्न करावा लागेल। जर इथे जिंकलो तर या किहीम प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये आपल्याला बक्षीसपात्र होण्याची संधी लाभू शकते। या अनुषंगाने धावफलकावरती मोठा फटका आल्यानंतर सिंगल डबल वर भर दिला जातोय। प्रसाद कर्वे काहीशी इनिंग काहीशी लांबवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। बघूया यावेळेसचा चेंडू, पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे। दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही आहे, एकच धाव षटकाची होते। इथे मात्र समाप्ती, 2 षटकांच्या अखेरीस 21 धावा धावफलकावरती लागतायत।
पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं व संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय शुभम म्हात्रे. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. समोर दोन्ही मातब्बर असे फलंदाज आपण पाहतोय. एका बाजूला प्रसाद कर्वे तर दुसऱ्या बाजूला सिद्धेश तोडणकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक एंड वरती सिद्धेश तोडणकर काय करून दाखवेल आज आपल्या संघासाठी. सेमीफायनलची लढत आहे. या लढतीमध्ये करो या मरोची स्थिती आहे. नॉकआउटची लढत आहे मित्रांनो. मगाच च्या पद्धतीने आपण पाहिलं तर लीग पद्धतीची खेळली होती, परंतु आता मात्र नॉकआउटची लढत आहे. सेमीफायनलची लढत. आता मात्र बघूया गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जिथे रनआउटची संधी होती परंतु तिथे काहीसा त्याच्या हातामधून चेंडू निसटला जातोय. तोपर्यंत एक धाव धावपलकावरती लागते. 22 धावा धावपलकावरती लागल्यात. सुंदररित्या कामगिरी. निर्धारित 5 षटकांचा सामना आहे. एका बाजूला आपण पाहतोय प्रसन्न वॉटर स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला विकी 11 असा 2 संघांमध्ये ही लढत सेमीफायनलची पाहायला मिळते. यावेळेच्या चेंडूवर सुंदररित्या फटका पाहायला मिळतो. या फटक्यामध्ये तितकी ताकद आहे. या फटक्यामध्ये वजन आहे. चेंडू जात आहे षटकारासाठी. सुंदररित्या फटका पाहायला मिळाला. फटक्यामध्ये वजन होतं आणि मिळाल्या धावा अर्धा डझन. सुंदररित्या कामगिरी प्रसाद कर्वेची आपण पाहतोय. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू भोकला आणि मात्र रनआउटची संधी होती, परंतु सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचतायत. धावपलकावरती धावा लागल्यात मित्रांनो. 28 धावा धावपलकावरती लागतायत. चला मित्रांनो, बॅट चेंज करायची होती, चेंज केलेली आहे. 28 धावा धावपलकावरती लागल्यात मित्रांनो. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना वैयक्तिक दुसरं षटक फेकतोय तो म्हणजे शुभम. चांगल्या रीतीने गोलंदाजी करतोय, परंतु समोर त्याच्या कडवं आव्हान उभं ठाकलंय ते प्रसाद कर्वे याचं. तर बघूया प्रसाद कर्वे हे बॅटल कशा प्रकारे रंगतय. सुंदररित्या चेंडू. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा अशा पद्धतीचं हे धोंदव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती त्याच्या षटकार मारल्यानंतर दुसरा चेंडू लगेचच डॉट टाकतोय तो प्रसाद कर्वे याला. हे चांगलं घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सेमीफायनलची लढत आहे. या सामन्यावरती कोण संघ जिंकणार? प्रसन्न वॉटर स्पोर्ट्स संघ जिंकणार की विकी 11 संघ जिंकणार? सुंदररित्या कामगिरी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांकडून पाहायला मिळते, परंतु वारंवार बीट सुद्धा केलं जाते. प्रसाद कर्वे याला मोठे फटके जरूर खेळतोय, परंतु एका दोन डॉट सुद्धा चेंडू त्याच्याकडून खेळले जात आहेत. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज होती. जोरदार अपील मागण्यात कुठलाच अर्थ नव्हता मित्रांनो. बॅटची लिडिंग एज लागून पायावरती आदळलेला चेंडू. तोपर्यंत सिंगल पलून काढलेली आहे. 5 षटकांचा सामना. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना सुंदररित्या कामगिरी मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगची व्यूहरचना आपण पाहिली तर 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवलेत. बाकीचे क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत. तर बघूया सिद्धेश तोडणकर स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. हलवार गतीने खेळण्याचा प्रयत्न. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. बॉडीने चेंडू कव्हर केला आणि त्याच नंतर स्टॉप सुद्धा केलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. वाईट चेंडू आहे. पंचांनी वाईट घोषित केलाय, तर एक अवांतर स्वरूपाची धाव स्कोर कार्ड वर वाढली जाईल. सुंदररित्या कामगिरी पाहायला मिळते.
लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी आहे की पंचांनी सांगितलंय, हात लांब करून सांगितलंय, हाही चेंडू दिशाहीन गोलंदाजी आहे. लेग स्टिकच्या बराचसा वारंवार बाहेरचे चेंडू टाकतोय, काहीसा त्रिपलाची बाद करण्याचा प्रयत्न आहे सिद्धेशाला, परंतु तो काही लेम त्यांचा बरोबर लागत नाही आहे. लेग स्टिकच्या बाहेरून जातोय चेंडू आणि लगातारचे 2 चेंडूवरती वाईट दिल्यानंतर 2 धावेचा बोनस विकी 11 संघाला देऊन बसलाय तो शुभम म्हात्रे. बघूया यापुढील चेंडू कशा प्रकारे टाकतोय. यावेळेस चेंडूवर मोठा फटका येईल का? जास्तीची उंची लांबी नाही आहे, परंतु झेल अप्रतिम, फलंदाज बाद. याचा पहिला चेंडू क्लोज किपिंग करतोय तो समीर पडवाल, सुंदररित्या किपिंग पाहायला मिळते. धावफलकावरती मित्रांनो 31 या धावसंख्येवर धावसंख्या स्थिर उभी आहे. आपण पाहिली तर मोठे फटके वारंवार खेळत असताना स्ट्रगल करतोय तो प्रसाद कर्वे. जरूर त्याच्या बॅट मधून मोठे फटके आलेत, परंतु वारंवार स्ट्रगल करत असताना सुद्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहायला मिळतंय. तर आता बघूया काय होतंय, कोण कमबॅक करतंय, कोण कोणावर भारी पडतंय या सामन्यावरती. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळते महेश भोईरच्या माध्यमातून. तर बघूया प्रसाद कर्वे आहे समोर. महेश आणि प्रसादचं हे दोन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवरती आहे वजन आणि मिळतील धावा अर्धा डझन. आठवलं सुंदररित्या कमबॅक करतोय तो प्रसाद कर्वे. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू फसवलं. ऐन मोक्याच्या क्षणी चेंडूने काटा बदलला आणि तो काटा मात्र प्रसादच्या जिवारी रुतला असेल. सुंदररित्या कटर पद्धतीचा चेंडू होता, हलवार गतीने फेकला आणि चेंडूने मात्र काटा बदलला. सुंदररित्या गिरकी घेतली आणि प्रसादला चकवलं या चेंडूने. सुंदररित्या एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा, अशा प्रकारचं हे युद्ध मैदानामध्ये आपल्याला सुरू असताना सेमीफायनलची लढतीमध्ये पाहायला मिळते. घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय. मी देणारा षटकार पाहायला मिळाला. पॅव्हलियन कक्षापाशी
अतिथी कक्षापाशी एक सुंदररित्या स्ट्रोक त्याने स्क्वेअर लेग दिशेने धिरकावून दिला तो षटकारासाठी। बॅक टू बॅक षटकार त्याच्या बॅटमधून अनेक स्पर्धेमध्ये आलेत आणि आता मात्र बहरदार खेळी त्याच्या आजच्या दिवसामध्ये चांगल्या अशा धावा खोऱ्याने धावा लुटतोय। पहिल्या मॅच मध्ये पाहायला गेलं त्याचा विचार केला तर अर्धशतक झलकावलं, तब्बल 55 धावा काढून बाद झाला, त्यामध्ये उत्तुंग असे षटकार आपण पाहिले आणि त्याचीच पुनरावृत्ती मगाच्या मॅच पासून तो तीच अवतरित केली आणि मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजून एक येणार का? हो, अजून एक आलाय, उडवलाय, धिरकावून दिलाय, पॅव्हलियन कक्षाला सलामी येणारा षटकार। – 49 धावा धावपलकावरती लागतायत। चौथं षटक प्रगतीपथावर आहे। प्रसाद त्याच्या बॅटमधून अजून एक षटकार आला तर विक्रांत काटे याच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। तर बघूया अजून एक मोठा फटका येतोय का? बघूया यावेळेसचा चेंडू, स्लोअर वन पद्धतीचा चेंडू आणि मात्र सुंदर फटका। ₹500 जेल प्रसादला एक षटकारासाठी लावलेले ते काहीसे पटकावलेत प्रसाद कर्वे याने। लगातारचे 4 षटकार या षटकामध्ये प्रसादच्या बॅटमधून आपण पाहिले। पंचावन्न धावा झाल्यात, शेवटचं एक षटक येणं बाकी। सेमीफायनलची लढत आहे मित्रांनो। महेश भोईर यांच्या षटकामध्ये तब्बल 4 षटकार मारले, षटकारांची हॅट्रिक सुद्धा मारली ती प्रसाद कर्वे यांनी। पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 55 धावांची इनिंग त्यांनी खेळली आणि काय सुंदररित्या तो परफॉर्मन्स आपण पाहतोय। केहिम प्रीमियर लीग पर्व तिसऱ्या मध्ये त्याचा बहरदार खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। सलामीला आलेला फलंदाज अद्यापर्यंत क्रीजवर खेळतोय आणि वैयक्तिक 43 या धावसंख्येवर नाबाद खेळी सजवतोय मित्रांनो। त्यामध्ये सुंदररित्या 6 षटकारांचा समावेश आहे। काय अफलातून फलंदाजी। रोहित काटे याला सुद्धा सुवर्ण संधी आहे। जर 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर विक्रांत काटे याच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे, परंतु तो रोहित याने प्रसादला स्ट्राइक एंड वरती आणलंय। तर बघूया प्रसादला 50 ला चान्स आहे। 43 धावांवरती खेळत आहे। रोशन येतोय गोलंदाजीसाठी। बघूया 43 या धावसंख्येवर खेळत आहेत तो प्रसाद कर्वे। बघूया आजच्या दिवसातील दुसरा अर्धशतक झलकावणार का? पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक झलकावलं, 55 धावसंख्येवर खेळत होता। तर बघूया, चांगला चेंडू टाकलाय, भन्नाट वेगामध्ये टाकलाय आणि सुंदररित्या चकवलंय प्रसाद याला। वर्सटाईल गोलंदाज आहे तो रोशन।
तर बघूया 43 या धावसंख्येवर वैयक्तिक खेळत आहे. जर अजूनही अर्धशतक झलकावण्याची संधी, सुवर्ण संधी आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. आजच्या दिवसातील दुसरा अर्धशतक झलकावणार का प्रसाद कर्वे? आणि यावेळेसच्या चेंडूवर त्यांनी सांगितलंय हो मी झलकावणार, धिरकावून दिलाय तो 6 धावांसाठी षटकार. बासष्ट आणि 49 या धावसंख्येवर खेळतोय. 1 धावेची गरज आहे दुसरं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी प्रसाद कर्वे याला. 1 धावेची गरज आहे. 49 या धावसंख्येवर खेळतोय. तर बघूया जर 1 धाव पूर्ण केली तर आजच्या दिवसातील दुसरं अर्धशतक प्रसाद कर्वेच्या नावावरती लागेल मित्रांनो. बहारदार खेळी आणि या फटक्याने अर्धशतक झलकावलंय. होता दुसरं अर्धशतक झलकावलंय आजच्या दिवसामधील प्रसाद कर्वे याने. 68 धावा झाल्यात. 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. गॅप मध्ये चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट चौकार. ये दिल मांगे मोर हा येतोय हॅपी फोर. सन्मान्य राजाराम पडवल यांच्याकडून प्रसाद ज्या 50 खेळला त्याच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. तर बघूया यावेळेसच्या चेंडूवरती चेंडू अडवला जातोय. त्याच नंतर या 2 धावा पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाहीये आणि काय बहारदार खेळी सजवली मित्रांनो. वैयक्तिक किती खेळला संघाचे किती झाले? सन्मान्य राजाराम पडवल यांना मी विनंती करतोय व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे व व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. स्कोर किती झाले? 74 झाल्यात. 75 धावांचं लक्ष्य समोर ठेवलंय. प्रसाद कर्वे नाबाद 61 धावांची खेळी आणि पहिल्या सामन्यामध्ये 55 धावांची. या स्पर्धेमध्ये केहिम प्रीमियर लीग केपीएल या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक झलकावणारा हा खेळाडू आपण पाहतोय प्रसाद कर्वे. एक अष्टपैलू कामगिरी करणारा संघाचा खेळाडू आपण पाहतोय VK11 संघाचा. तर बघूया 74 झाल्यात. 75 धावा कशा प्रकारे होत आहेत, काय घडतंय काय बिघडतंय तोपर्यंत आपण डीजे वाल्याला संधी देऊया सुमधुर संगीत ऐकवण्याची.
तर चला सामन्याला सुरुवात होते मित्रांनो. सेमीफायनलची लढत आहे. 74 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 75 धावांचं लक्ष्य समोर ठेवलंय. ते विकी 11 संघाने प्रसन्ना वॉटर स्पोर्ट्स संघासमोर. तर शुभम स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय, तर त्याचा साथीदार फलंदाज समीर पडवल. ही सलामीची जोडी. 75 धावा बनवायच्या आहेत. जर पहिल्यापासून मोठ्या फटक्यांवर भर दिला तर सहजगत्या या सामन्यावरती पकड मजबूत करू शकतोय. परंतु पहिल्या चेंडूवरती जोरदार अपील, परंतु या अपिलामध्ये उत्साह होता, आत्मविश्वास नव्हता. अपील फेटाळून लावले. काहीसा हलवार गतीने टाकलेला हा चेंडू. सर्व जिम्मेदारी शुभम मात्रेच्या खांद्यावरती आहे, कारण का त्याची बॅट बोलली तर या सामन्यामध्ये सुंदररित्या कलाटणी येऊ शकते. अकोटाप्याचा चेंडू आणि त्याच पद्धतीचा फटका त्याने हेरलाय. चेंडू धिरकावून दिलाय सरळ 6 धावांसाठी. षटकार. लगेचच दुसऱ्या चेंडूवरती प्रहार केला आणि तो प्रहार सक्सेसफुल झालाय. षटकार. सुंदररित्या पुलचा फटका होता, सक्सेसफुल करून दाखवलाय तो शुभम याने. तर बघूया, हेरलं होतं त्या फटक्याला. काही शॉर्ट पद्धतीचा, शॉर्ट पिच पद्धतीची चेंडू टाकला जाईल प्रसाद कडून आणि तशाच पद्धतीने त्याने टाकला तो. त्यासाठी तो तयार होता आणि समोरचा चेंडू नंतरच डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळला आणि त्याच नंतर आपण पाहिलं तर सिंगल मध्ये भर दिलाय. 7 धावा धावफलकावरती लागलेत मित्रांनो. तयार राहावं लागेल. कधी शॉट येईल, कधी फुलटो येईल, कधी लोअर फुलटो, कधी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. तयार राहावं लागेल फलंदाजांना. मोठे फटके खेळायचे असेल तर क्रिकेटमध्ये बघायला लागेल कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय तो प्रसाद. अद्यापर्यंत 3 चेंडू झालेत आणि 7 धावा धावफलकावरती लागल्यात. 75 धावा बनवायच्या असतील तर प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिलं जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील षटकामध्ये. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू. मगाशीच म्हटलं सावध राहावं लागेल. लोअर फुल टॉस पद्धतीला चेंडूला काहीसं अडवलं जाईल का, आणि हो अडवलंय. तिथे सुंदररित्या कामगिरी केली आणि मात्र त्यात नंतर 2 धावा पळून काढल्यात. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 9 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पॉवर प्लेचा आहे. पॉवर प्लेचा भरपूर फायदा उचलला पाहिजे, तेव्हाच या धावसंख्येला आला बसू शकतो. 75 धावांचा डोंगर उभा केलाय. तर हा कशा प्रकारे पार केला जाईल, कशा प्रकारे या शिखरावरती चढलं जाईल, त्या स्टेप बाय स्टेप या चालावं लागेल. प्रति षटकामध्ये जे इक्वाय रन रेट आहे ते मात्र कॅल्क्युलेट माइंडने रिक्स घेऊन खेळावं लागेल, तेव्हाच या धावसंख्येचा आला बसू शकतो. या धावसंख्येला पार करू शकतो आपण. हा सुंदर फटका, नेत्रदीपक फटका. क्रिकेटमधील क्लास पाहायला मिळतोय, क्रिकेटमधील सौंदर्य पाहायला मिळतोय. चौकार. सुंदररित्या फटका पाहायला मिळाला समीरच्या बॅट मधून. बॅकफुटवर गेला, आपल्यासाठी जागा बनवली आणि पॉइंटच्या क्षेत्रामधून जी गॅप होती ती गॅप शोधली सरळ 4 धावांसाठी. 13 धावा झाल्यात. अजून एक मोठा फटका येईल का, परंतु लाईन लेंथ मध्ये बिघाड पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर, धावाली अवांतर. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. अशा धावा यायला पाहिजे, तेव्हाच आपण या सामन्यामध्ये फायनल मध्ये प्रवेश निश्चित करू शकतो आणि समोरच्या संघाला डोकीदुखी ठरू शकतो मित्रांनो. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या, आता मात्र पगाच्या चेंडूवरती ऑफ स्टिकच्या बाहेर होता, आता मात्र लेग स्टिकच्या बाहेर. 2 धावेचा बोनस मिळालाय. 15 धावा धावफलकावरती लागल्यात मित्रांनो. चांगली अशी रणनीती आखली ती प्रसन्न 11 वॉटर स्पोर्ट्स संघाने. प्रसन्न वॉटर स्पोर्ट्स संघाने. अकोटापाचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने. बघूया चौकारामध्ये कन्वर्ट होईल का, आणि हा मात्र नेत्रदीपक. चौकार. एकोणीस धावा झाल्यात.
बिनबाद 19, चांगली सुरुवात म्हणता येईल. जर 75 धावांचा आपण डोंगर पार करत असू तर अशा प्रकारे धावसंख्येचा पहिल्या षटकामध्ये 19 धावा येणं अनिवार्य होतं आणि ती मात्र सरासरी राखण्यात पार पडलेत. तर आता बघूया दुसऱ्या षटकासाठी येणारा गोलंदाज. संकेत येतोय गोलंदाजीसाठी. जर संकेत यांनी हॅट्रिक घेतली तर विक्रांत काटे यांच्याकडून रोख 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर सुवर्ण संधी आहे. तर बघूया संकेत कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज शुभम मात्रे. शुभम मात्रे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू आहे. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. एक खराब गोलंदाजी. पहिला चेंडू दिशाहीन गोलंदाजी. जर पट्ट्यात भेटला असता तर थेट त्याचा कार्यक्रम केला असता षटकारासाठी. चांगल्या प्रकारे फलंदाजी दोन्ही बॅटर करून आपल्याला पाहायला मिळते. समीरकडे क्लासिकल फटके आहेत तर अत्यंत मोठे फटके खेळण्याची जिद्द आपण पाहतोय. काहीसा झेल. इथे मात्र ड्रॉप झालाय शुभम याचा. कैसा हातात आला होता परंतु हातातून निसटला. चांगला एक मोठा धक्का भेटला असता प्रसन्न वॉटर स्पोर्ट्स संघाला. परंतु मात्र जर आणि तरला क्रिकेटमध्ये थारा नसतो मित्रांनो. तर बघूया आता काय होतंय काय बिघडतंय संघाचं. धावपलकर 21 धावा लागल्यात. 75 धावा बनवायच्या आहेत. दुसरं षटक आहे. 5 षटकांचा सामना आहे आणि सेमीफायनलची लढत. महामुकाबला आहे मित्रांनो सेमीफायनलचा. चांगला फटका आहे परंतु तिथे मात्र आता क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र गॅप भेटणार नाहीये. चांगला फटका होता. थोडासा आजूबाजूला असता तर मात्र एकाच 2 धावा पळून काढायला चान्स होता परंतु सहजगत्या हातामध्ये गेला आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलंय ते विकी 11चे जय याने. चांगल्या रीतीने सुंदररित्या क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव सुद्धा करतायत परंतु वारंवार पुन्हा एकदा गॅप शोधताना असफल झाला. रनआउटचा चान्स होता परंतु मिस होतोय. सुंदररित्या संकेतने मात्र प्रभाव पाडलाय या षटकामध्ये. आज जखडून ठेवलंय. कैसा गॅप शोधण्याचा प्रयत्न होता तो प्रयत्न मात्र हाणून पाडलाय. चांगल्या पॉवर प्लेचं षटक आहे. जर एका दुसरा चेंडू मिस झाला तर चांगली फास्ट अशी आउटफील्ड आहे. लगेचच चौकार जातो मित्रांनो. गॅप शोधणं फार गरजेचं आहे. तर बघूया आता चांगला फटका आहे. बघूया या फटक्यामध्ये कितपत ताकद आहे आणि ताकद जोपर्यंत आपण पाहतोय दिलाय दगा. आता ऐन मोक्याच्या क्षणी चेंडूने सुद्धा दगा दिला अनिकेतला आणि तो चौकारामध्ये गेलाय. हा आता मात्र चांगली गॅप शोधली आणि तिथे मात्र चौकार सहज हमखास 100% मिळणार आणि तो चौकार. DJ 29 धावा. एक चेंडू शिल्लक आहे. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. काय गॅप शोधली जाते. समीर पडवल लेदर क्रिकेटचा अनुभव आहे आणि सहजगत्या लेदर क्रिकेटचा अनुभव आपला टेनिस क्रिकेटमध्ये अवतरित करून दाखवतोय. कशा प्रकारे गॅप शोधली जाते आणि कशा प्रकारे नेत्रदीपक फटके. 29 धावा.
चला 30 धावा झालेल्या आहेत, बदल केलाय, 2 वाईट आलेले, अजून एक आलाय, आता मात्र 31 होतील. 31 धावा झाल्यात मित्रांनो. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे, 31 झाल्यात. समीर पडवल स्ट्राइक एंडला आहे, चांगला फटका आहे, परंतु आता मात्र वेल जज कॅच. टोटल 3 वाईट. चला 30 झाल्यात, 30 धावा झाल्यात. आता 18 चेंडू 45 धावा. 18-45 समीकरण आहे, तर बघूया 18-45 समीकरण. रोहित काटे येतोय गोलंदाजीसाठी. विक्रांत काटे यांच्याकडून सुवर्ण संधी आहे रोहित साठी. जर रोहित काटे याने हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे विक्रांत काटे यांच्याकडून. तर बघूया 18 चेंडू 45 समीकरण, सेमीफायनलची लढत आहे. तर बघूया पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवरती आपला क्लास दाखवलाय आणि हा धिरकावून दिलाय षटकार.
आपण पाहतोय आणि तेच रोहितनं दाखवलंय मैदानाच्या वरती. कारण का पहिल्या चेंडूवरती तू मला जरी षटकार मारलास तरी नंतरचे चेंडू माझ्याकडे आहेत आणि नंतरचे चेंडू क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र वापरलं आणि त्याच नंतर 2 चेंडू सुद्धा डॉट टाकलेत. ही खासियत, एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा, अशा पद्धतीने रोहितने दाखवून दिलंय. कारण का पहिला चेंडू माझा असा लूज पद्धतीने पडला आणि त्यावर तू षटकार मारलास, परंतु नंतरचे 5ही चेंडू माझ्याकडे व्हरायटी आहे गोलंदाजी मधली ती त्याने दाखवली. परंतु बघूया अजूनही 3च चेंडूंचा खेळ झालाय, अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी रोहितच्या गोलंदाजी मधील. काय होतंय, काय बिघडतंय. आता मात्र पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट सुंदररित्या काय गोलंदाजी करतोय तो रोहित. पहिल्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर लगातारचे 3 चेंडू डॉट टाकतोय. ही मात्र गोलंदाजी मधली खासियत आहे मित्रांनो. आता मात्र बांधून ठेवले शुभम मात्रे याला. 39 धावाच पाहिजे. आपण पाहिलं तर 14 चेंडू आता शिल्लक आहेत. 39 धावांची आवश्यकता आहे संघाला जिंकण्यासाठी. दोघांकडे क्षमता ठासून भरली, परंतु आता मात्र ते जखडून ठेवलंय रोहित याने. पहिल्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर लगातारचे 3 चेंडू डॉट केलेत. एकाच फलंदाजाला, जो षटकार मारणारा फलंदाज होता त्याच फलंदाजाला एका जागी बांधून ठेवले. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा लगातारचा 4था चेंडू निर्धाव. आता मात्र काय षटक हाताळतोय. लगातारच्या 4 चेंडू एका जागेवर उभं ठेवणं तितकंसं सोपं नाहीये. ते सोपं काम, ते अवघड काम सोपं करतोय तो गोलंदाज रोहित. अफलातून गोलंदाजी करतोय. तर शेवटचा चेंडू बघूया, शेवट गोड करतोय का. षटकाची सुरुवात षटकाराने झाली, परंतु शेवट गोड करतोय काय, काय होतंय बघूया. येणारी वेळच ठरवेल मित्रांनो. शेवटचा चेंडू आहे, शेवटचा चेंडू सुद्धा गोड केला जातोय मित्रांनो. आता मात्र इक्वेशन बदललं जातंय. 12 चेंडू 39 धावा. काय षटक. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर 5ही चेंडू डॉट. ही आहे गोलंदाजाची खासियत. स्मिथ लेडकर येतोय. बघूया स्मिथ लेडकर काय करून दाखवतोय. 39 पाहिजे. 12 चेंडू 39.
बंटी आहे स्ट्राईकला, महेश भोईर उर्फ बंटी. चांगला फटका परंतु लटकवला. पहिल्या चेंडूवरती महेश भोईर बाद. स्मिथ याने जी विकेट काढली ती अनिश सालुंके यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आले स्मिथ लेडकर साठी. जी विकेट काढली महेश भोईर याची. पुन्हा एकदा चान्स आहे, नाही आहे. तोपर्यंत शुभमला स्ट्राइक एंड वरती आणलं जाते. 38 पाहिजे आता. 10 चेंडू 38. तसेच साईश कीर कडून सुद्धा 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे स्मिथ साठी, जी महेश भोईर यांची विकेट काढली त्यासाठी. तर बघूया 10 चेंडू 38 चं समीकरण. शुभम आहे स्ट्राइक एंड वरती. 10 मध्ये 38 पाहिजे. स्मिथ बघूया नवोदित गोलंदाज आहे, परंतु बघूया चांगल्या गोलंदाजीवरती भर आहे. चांगला स्पेलचा टप्पा आहे आणि सुंदररित्या गोलंदाजी करतो. आता मात्र शुभमला सुद्धा जाळ्यामध्ये फसवले की काय, परंतु नाही आहे. दोन धावा पळून काढल्यात मित्रांनो. आता मात्र 36 पाहिजे. 9 चेंडू 36. 9 चेंडू 36 चं समीकरण आपण पाहतोय. जर स्मिथ लेडकर याने अजून एक विकेट काढली तर निनाद काटे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज येणार आहे. तर बघूया अजून एक विकेट पटकावतोय का, बघूया विकेट काढतोय का अजून एक. कॅश प्राइजचा आपण पाहतोय, त्याला दिलं जात आहे. कॅच घेतला तर 500 रुपये सुद्धा मिळतील स्मिथ लेडकरला आणि मात्र मिळाले बक्षीस सुंदररित्या. साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळते स्मिथ लेडकर याच्यासाठी. सुंदररित्या यंग गोलंदाज आहे, परंतु सुंदररित्या आपल्या टॅलेंट लबालब भरलेला आहे. सुंदररित्या गोलंदाजी करतो आणि मात्र चांगल्या चांगल्या मातब्बर फलंदाजांना तंबूचा रास्ता दाखवतोय. तसेच स्पृहा साहिल पाटील यांच्याकडून स्मिथला 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळणार आहे. नाना पडवल आणि विनय मयेकर यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. बक्षिसांची खैरात आपण पाहतोय स्मिथ लेडकर साठी. चांगली गोलंदाजी करतोय मित्रांनो. उगवता तारा आहे. आपण पाहिलं तर राजा शिवछत्रपती केहिम संघाला मिळाला उगवता तारा आपण पाहूया. रायझिंग स्टार आहे. सुंदररित्या गोलंदाजी आणि सुंदररित्या गोलंदाजी त्यांनी करून दाखवली मित्रांनो. 2 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला आणि सुंदररित्या षटक त्याने हाताळलं.
तर या 6 चेंडू मध्ये किती पाहिजे 36. तर 6 चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे पाठवावे लागतील तरच आपण फायनलच्या दिशेने वाटचाल करू शकता, अन्यथा आपल्याला इथंच थांबावं लागेल. पुढल्या वर्षाची वाट पाहावी लागेल या स्पर्धेसाठी. KPL केहिम प्रीमियर लीग पर्व 3 आणि या 3ऱ्या पर्वामध्ये काय सुंदररित्या बहारदार खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रोहित येतोय गोलंदाजीसाठी. सुंदररित्या गोलंदाजी रोहितने सुद्धा केली. मागच्या मॅच मध्ये एक षटकार मारल्यानंतर 5 चेंडू डॉट टाकणारा गोलंदाज येतोय, परंतु आता मात्र पहिल्या चेंडूवरती लोअर फुल टॉस दिला, परंतु त्याचा फायदा उठवता आलेला नाही. काहीशा औपचारिकता सामन्यामध्ये बाकी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 5 चेंडू मध्ये 35 धावा काय अशक्य प्राय असं आव्हान. काहीशे नो बीमर स्वरूपाचे चेंडू टाकावे लागतील तरच या सामन्यामध्ये काही होऊ शकतं, परंतु अन्यथा सामना विकी 11 या संघाकडे झुकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 99% सामना त्यांच्या बाजूने झुकलाय, परंतु काहीशी औपचारिकता सामन्यामध्ये आहे आणि अजून एक फलंदाज बाद. तर बघूया यावेळेस चेंडूवरती मोठा प्रहार, षटकार. आता मात्र वेल झालाय राजा. मगाशी यायला पाहिजे होतं असे मोठे फटके खेळण्यासाठी, परंतु आता काहीसा औपचारिकता राहिले, फॉर्मॅलिटी बाकी आहे आणि चांगले असे सामना झाला. फायनल मध्ये प्रवेश मिळवणारा संघ आपण पाहतोय. विकी 11 संघ फायनल मध्ये धडक मारणार यात मात्र कोणतीही शंका नाहीये. काहीसा हेल्मेट वर अडलतोय चेंडू, सुंदररित्या पाहायला मिळतोय. चला एक चेंडू शिल्लक आहे. फायनलच्या दिशेने वाटचाल करत असताना एक एक पाऊल पुढे टाकत असताना पाहायला मिळते विकी 11. प्रसन्न वॉटर स्पोर्ट संघ चांगला झुंज दिली, एक चांगली झुंज पाहायला मिळाली आणि 1 डिक्लेअर स्वरूपात धाव येईल, परंतु सामना विजय होतोय. फायनल मध्ये प्रवेश करतोय विकी 11. सुंदररित्या सामना पाहायला मिळाला. केम या संघाचा विकीकडून पैसे घ्या 500 रुपये.